नमस्कार. दिवाळी फराळाच्या सिरीजमध्ये आज आपण 7वा पदार्थ पाहणार आहे. बिस्किटापेक्षा सुद्धा खुसखुशीत, भरपूर पदर सुटलेली आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेलकट न बनणारी अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी कशी बनवायची. गरम तुपाचं मोहन किंवा दुधाचा सुद्धा वापर न करता ही शंकरपाळी आज आपण बनवणार आहे. शंकरपाळी खुसखुशीत होणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच त्याला व्यवस्थित पदर सुटणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पदर सुटलेले आहेत म्हणजे शंकरपाळी आतपर्यंत व्यवस्थित तळली गेलेली आहे. सगळ्या बाजूनी एकसारखी जर शंकरपाळी तळली गेलेली असेल तरच ती खुसखुशीत बनते आणि खूप दिवस छान टिकते. आज आपण लेयर्स करण्याची एक खास आणि वेगळी पद्धत पाहणार आहे ज्यामुळे शंकरपाळीला भरपूर पदर सुटतील. पदर सुटले तर आपोआपच शंकरपाळी चांगली फुलते. शंकरपाळी बनवण्याची ही पद्धत सुद्धा खूप सोपी आहे. अगदी कॉलेजला जाणाऱ्या मुली सुद्धा ही शंकरपाळी अचूक पद्धतीने बनवतील. चला तर मग रेसिपी पाहूया. तर सगळ्यात अगोदर साखर पाण्यामध्ये विरघळायला ठेवूयात. तर इथे मी एका भांड्यामध्ये पाऊण कप साखर घेतलेली आहे आणि पाऊण कप यामध्ये पाणी घेतलं. आता इथे तुम्ही पाऊण कप पिठी साखर सुद्धा वापरू शकता म्हणजे विरघळायला जास्त वेळ लागणार नाही. आता इथे आपण दुधाचा वापर केलेला नाही किंवा हे पाणी सुद्धा गरम करून घेतलेलं नाही. आपली बाकीची तयारी होईपर्यंत साखर थंड पाण्यामध्येच व्यवस्थित विरघळली जाते. तर साखरेचं पाणी तयार झालेलं आहे, हे बाजूला ठेवून दिलं. आता दुसऱ्या भांड्यामध्ये गच्च भरून घेतलेले 4 कप मैदा घेतलेला आहे म्हणजे अर्धा किलो मैदा इथे मी घेतलेला आहे. याच वाटीने मोजून पाऊण वाटी साखर आणि पाऊण वाटी पाणी घेतलेलं होतं. मैदा व्यवस्थित चाळून घेतलेला आहे. आता यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ आणि अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. वेलची पावडरमुळे शंकरपाळीला मस्त फ्लेवर येतो. शंकरपाळी परफेक्ट बनण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे तूप. तर ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी आणि 2 चमचे एक्स्ट्रा तूप घेतलेलं आहे. तूप गरम करून घेतलेलं नाही, वितळलेलं हे तूप आहे आणि महत्त्वाचं म्हणजे रूम टेम्परेचरचंच हे तूप आहे. अर्धी वाटी आणि 2 चमचे एक्स्ट्रा हे तूप आहे. हे सगळं तूप मैद्यामध्ये काढून घेतलं. आता या तुपामध्ये मैदा आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचंय. ज्या वाटीने मैदा मोजून घ्याल ना त्याच वाटीने सगळं साहित्य मोजून घ्यायचं म्हणजे तुपाचं प्रमाण कमी जास्त होत नाही. तुपाचं प्रमाण जर जास्त झालं तर शंकरपाळी तळताना तेल खूप जास्त शोषून घेते. शंकरपाळ्या खूप तेलकट बनतात आणि थोड्या दिवसांनी मऊ पडायची शक्यता असते. तर हे पहा, सुरुवातीला तूप चांगलं चोळून घेतलं आणि त्यानंतर हे साखरेचं पाणी यामध्ये थोडं थोडं ऍड करायचंय. साखर व्यवस्थित विरघळायला हवी, यामध्ये साखरेचे दाणे शिल्लक नसावेत. हे पहा, थोडं थोडं हे साखरेचं पाणी घालायचं आणि चांगलं मळून घ्यायचं. घट्ट सरस हे आपल्याला मळून घ्यायचंय. साखर आणि पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. एवढ्या प्रमाणात हे पीठ सुद्धा व्यवस्थित भिजलं जातं आणि शंकरपाळी आपल्याला हवी तशी गोड बनते. हे पहा, थोडं थोडं करत सगळं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि असा घट्टसर गोळा बनून तयार झालेला आहे. अजून एक टीप म्हणजे साखर आपल्याला यापेक्षा जास्त वापरायची नाही. साखर जास्त झाली तरी सुद्धा शंकरपाळ्या व्यवस्थित फुलत नाहीत किंवा पदर सुद्धा कमी पडतात. त्यामुळे जरी जास्त गोड तुम्हाला आवडत असेल हे साखरेचं प्रमाण योग्य आहे. झाकण ठेवून फक्त 10 मिनिटे हे मी भिजवून घेतलेलं आहे. जास्त वेळ भिजत ठेवायची सुद्धा गरज नाही. आता याचे 2 समान भाग करून घेतले आणि एक मोठा गोळा करून घेतला. किचन ओट्यावरतीच हे मी लाटून घेणार आहे. साखरेचं पाणी आणि तूप असल्यामुळे थंड झाल्यानंतर ते खूप घट्टसर होतं, पण याला लाटण्याने किंवा बत्त्याने ठेचून घ्यायची काही गरज नाही. हातामध्ये जी कणी घेऊन गोळा करून घेतला ना, हाताच्याच उष्णतेमुळे व्यवस्थित हे स्मूथ होतं. आता हे पहा, यामध्ये तूप असल्यामुळे लाटताना याला चिरा पडतातच. लाटताना याला भेगा पडणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्याला समजतं की तुपाचं प्रमाण यामध्ये योग्य आहे आणि शंकरपाळीला 100% पदर सुटणारच आहेत. लाटताना जास्त भेगा पडत असतील तर हातानेच एकत्र करायचं आणि पुन्हा लाटणं फिरवून घ्यायचं. तर हे पहा, असंच मी हे लाटून घेतलेलं आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे याला भरपूर पदर सुटण्यासाठी खास पद्धत वापरणार आहे. तर त्यासाठी या चपातीचे 2 भाग करून घेतले. हे पहा, याला किती लेअर सुटलेले आत्ताच दिसत आहेत. शंकरपाळीच्या कणकेचं टेक्स्चर जर असं असेल ना तर शंकरपाळी 100% भरपूर लेयर्सवाली बनणार आहे. आता हे पहा, एक भाग दुसऱ्यावरती ठेवला, सगळ्या बाजू एकसारख्या करून घेतल्या आणि पुन्हा हे लाटून घेतलं. आता आपल्याला हे साधारण चौकोनी किंवा आयताकृती आकारामध्ये लाटून घ्यायचंय. तर हातानेच सगळ्या बाजू व्यवस्थित करून घ्यायच्या आणि लाटून घ्यायचं. तर या पद्धतीने असं हे लाटून घ्यायचं. आता याचे काप करून घेऊयात. तर त्यासाठी 4ही बाजू मी कट करून घेतलेले आहेत. जास्त भेगा पडलेला भाग आहे ना तो काढून घ्यायचा. शक्यतो जास्त पातळ हे लाटून नाही घ्यायचं. तुम्ही पाहू शकता साधारण याची जाडी मी किती ठेवलेली आहे. याच्यावरती जरी भेगा दिसत असतील, हे स्मूथ दिसत नसेल तरी सुद्धा शंकरपाळ्या व्यवस्थित कट करता येतात आणि महत्त्वाचं म्हणजे तळताना सुद्धा याच्या लेयर्स अजिबात वेगळ्या होत नाहीत.
लहान मोठ्या आवडेल तशा शंकरपाळ्या कट करून घेऊ शकता, पण शक्यतो अशा लहान आकाराच्या शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या। याने काय होतं, शंकरपाळी सुद्धा आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते। कारण इतक्या जाड मी या कट करून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आता एवढ्या जाड शंकरपाळ्या आहेत, तुम्हाला वाटेल की आतपर्यंत तळलं जाणार नाही, कच्चं राहील, तर असं अजिबात होत नाही। प्रत्येक शंकरपाळी आतपर्यंत चांगली तळली जाते आणि खुसखुशीत बनते। त्यासाठी तळण्याची सुद्धा एक खास पद्धत आहे। हे पहा, शंकरपाळ्या मी कट करून घेतल्या, आत्ताच याला किती छान लेयर्स दिसत आहेत। तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे, पण कडकडीत नाही। झाऱ्यामध्येच 10 ते 12 शंकरपाळ्या घेतल्या आणि अशाच तेलामध्ये सोडून दिल्या। एक एक शंकरपाळी तेलामध्ये सोडायची गरज नाही। तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची। सुरुवातीचे 1 ते 2 मिनिटे याला झारा किंवा चमचा अजिबात लावायचा नाही। त्यानंतर अशा पद्धतीने फक्त कढईतलं तेल फिरवत राहायचं। शंकरपाळीला शक्यतो चमच्याने हलवायचं नाही, तर तेलच हलवत राहायचं। तेल जसं आपण हलवत जाऊ ना, शंकरपाळी आतल्यात फिरली जाते। यामुळे काय होतं, शंकरपाळ्या तुटत सुद्धा नाहीत आणि सगळ्या बाजूनी एकसारखा रंग यायला सुरुवात होते। मंद आचेवरच शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। तुम्ही पाहू शकता, एकही शंकरपाळी तुटलेली नाही किंवा याच्या लेयर्स सुद्धा वेगळ्या झालेल्या नाहीत। मंद आचेवरच असं तळून घेतल्यामुळे याच्या लेयर्स अजून फुलायला मदत होते। हे पहा, शंकरपाळी आता दुप्पट फुलायला सुरुवात झालेली आहे। शंकरपाळी तळताना अजिबात घाई गडबड करायची नाही। थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण शंकरपाळी व्यवस्थित तळून घ्यायची। हे पहा, या रंगावरती जर शंकरपाळ्या काढून घेतल्या तर काय होतं ते पुढे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। तर जवळजवळ 6 ते 7 मिनिटे मंद आचेवर शंकरपाळ्या मी चांगल्या तळून घेतलेल्या। हे पहा, तेलातले बुडबुडे सुद्धा कमी आलेले आहेत। हे पहा, असा रंग आला की शंकरपाळी काढून घ्यायची। शंकरपाळी चांगली दिसण्यासाठी किंवा जास्त गडद न दिसण्यासाठी आपण अशीच अर्धवट काढून घेतो। तर तसं न करता तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत शंकरपाळी व्यवस्थित तळून घ्यायची, तरच ती आतपर्यंत तळली जाणार आहे, आतमध्ये मऊ राहणार नाही आणि खाताना सुद्धा आतपर्यंत खुसखुशीतपणा जाणवेल। एखाद्या चाळणीमध्ये शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच खायला घ्यायच्या। व्यवस्थित थंड झालेल्या असल्या तरच त्या खुसखुशीत बनतात। गरम असलेली शंकरपाळी खूप मऊ असते। तर हे पहा, याच पद्धतीने पहिल्या बॅचच्या सगळ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत। त्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे आणि हा दुसरा उरलेला जो गोळा होता ना, तो सुद्धा लाटून घेतला। याचे सुद्धा लेयर्स एकावर एक ठेवून असे करून घेतले, किंवा एकाच वेळी सगळ्या शंकरपाळ्या कट करून घेऊ शकता आणि त्यातल्या थोड्या थोड्या शंकरपाळ्या घेऊन त्या तळून घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता, लाटल्यानंतरच याला भरपूर लेयर्स तयार झालेल्या दिसत आहेत। तर सगळ्या शंकरपाळ्या आता तळून झालेल्या आहेत आणि आता थंड सुद्धा झालेल्या आहेत। हे पहा, प्रत्येक शंकरपाळीला भरपूर लेयर्स सुटलेले आहेत। शंकरपाळी परफेक्ट बनण्यासाठी तूप थोडंसं जास्त लागतं। तुपामुळे शंकरपाळीला चव सुद्धा चांगली येते, पण प्रमाणापेक्षा जास्त तूप सुद्धा यामध्ये वापरून चालत नाही। सगळ्या साहित्याचं योग्य प्रमाण असल्यामुळे तेलामध्ये शंकरपाळी तुटली नाही। दुप्पट तिप्पट शंकरपाळी फुललेली आहे, मस्त याला आतून पदर सुटलेले आहेत। रंग सुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजिबात तेलकट बनलेली नाही। यामध्ये गरम तुपाचं मोहन नाही घातलं, दुधाचा वापर सुद्धा नाही केला। साखर विरघळण्यासाठी सुद्धा गरम पाणी करायची काही गरज नाही लागली। कणिक ठेचून घ्यायची सुद्धा गरज लागली नाही आणि शंकरपाळ्या सुद्धा अगदी परफेक्ट बनून तयार झाल्या। त्यामुळे कोणालाही जमेल अशी ही शंकरपाळीची रेसिपी आहे। तुम्ही पाहू शकता, यामध्ये तेल मुरल्यासारखं दिसत नाही आणि आतपर्यंत सुद्धा व्यवस्थित ह्या तळल्या गेलेल्या आहेत। तर हे पहा, एक शंकरपाळी मी तेलातली बुडबुडे पूर्णपणे कमी यायच्या अगोदर काढून घेतलेली होती। जी फिक्या रंगाची शंकरपाळी दिसते ती थोडीशी अगोदर काढून घेतलेली होती। ही गडद रंगाची आहे, ती व्यवस्थित आपण तळून घेतलेली आहे। तेलामधून अगोदर काढून घेतलेली शंकरपाळी मी तुम्हाला तोडून दाखवते। हे पहा, वरच्या काही लेयर्स आहेत ना, व्यवस्थित खुसखुशीत झालेले आहेत, पण आतमध्ये म्हणजे मध्यभागी तुम्ही पाहू शकता थोडासा ओलसरपणा दिसतोय, म्हणजे ही शंकरपाळी आतमध्ये कच्ची राहिलेली आहे। आणि आता ही तेलातली बुडबुडे पूर्णपणे कमी आल्यानंतर काढून घेतलेली शंकरपाळी पहा। हे पहा, वरच्या लेयर्स तर खुसखुशीत आहेतच आणि आतपर्यंत सुद्धा व्यवस्थित तळली गेलेली आहे। मध्यभागी अजिबात ओलसरपणा दिसत नाही। आणि हे पहा, ही शंकरपाळी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। हे पहा, अगदी बिस्किटासारखा चुरा होतोय आणि अजिबात हाताला कुठे तेल दिसत नाही। आणि मध्यभागी थोडीशी कच्ची राहिलेली शंकरपाळी तोडून दाखवते। हे पहा, याच्या बाहेरच्या थोड्या लेयर्सचा व्यवस्थित चुरा होतोय, पण आतमध्ये तुम्ही पाहू शकता जो न तळलेला भाग आहे ना, हे पहा, त्याचा अजिबात चुरा होत नाही, म्हणजे तो भाग पूर्णपणे कच्चा राहिलेला आहे आणि त्यामुळे शंकरपाळी आपली मऊ पडू शकते। त्यामुळेच शंकरपाळी फक्त चांगली दिसण्यासाठी फिक्या रंगावर काढून घेऊ नका। शंकरपाळी आतपर्यंत तळली गेली तर हे पहा, अशी खुसखुशीत होणार आहे। याच्या लेयर्स सुद्धा वेगळ्या होत आहेत, मस्त खुसखुशीत झालेली आहे आणि हे पहा, अजिबात हाताला तेल दिसत नाही। खुसखुशीत तर बनतेच, चवीला सुद्धा अगदी परफेक्ट बनते। गरम तुपाचं मोहन घातलेली खुसखुशीत आणि कमी तेलकट शंकरपाळी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। दिवाळीच्या इतर पदार्थांची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या सुद्धा नक्की पहा।
फराळाची ऑर्डर घेत असाल तर ते सगळे व्हिडिओज खूप उपयोगाचे ठरतील।